कोकणचा गूढ वारसा. एक रहस्यमय आणि थरारक कथा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील. 1675 साल. कोकणच्या घनदाट जंगलांमध्ये काही विचित्र घडत होतं. स्थानिकांना वाटायचं जणू काळ्या सावल्या त्या जंगलात वावरत होत्या. प्रवासी गायब होत होते आणि भयाचा थरकाप सगळीकडे जाणवत होता. शिवाजी महाराजांना कळलं की या गूढाचं उकल करणं स्वराज्यासाठी महत्त्वाचं आहे. पन्हागडावर मावळ्यांचा सराव सुरू असताना महाराजांनी तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे आणि नेताजी पालकर यांच्यावर एका गुप्त मोहिमेची जबाबदारी सोपवली. हा फक्त खजिन्याचा शोध नाही, महाराज म्हणाले, तर स्वराज्याचा भविष्यकाळ आहे. जंगलात तुमच्यासमोर शत्रूच नव्हे, तर गूढ शक्तींचं आव्हानही असणार आहे. मावळ्यांनी प्रवासाला सुरुवात केली. झाडांच्या गर्द सावल्या, विचित्र पक्ष्यांचे आवाज आणि कोरीव लेखांनी भरलेल्या नीरव शिळा व्यर्थ वाटत नव्हत्या. एक वृद्ध साधू त्यांच्यासमोर आला आणि थरथरत म्हणाला, त्या सावल्या फक्त जंगलाच्या नाहीत, त्या भूतकाळाच्या पापांच्या आहेत. जंगलभर संकट अधिक गर्द झाली. एका प्राचीन मंदिरासमोर काळ्या धुराचं वलय होतं. कोड उलगडत मावळ्यांनी आत प्रवेश केला, जिथे पोर्तुगीज सैन्य खजिन्यावर कब्जासाठी सज्ज होतं. तलवारींच्या लढाईनंतर विजय मिळवला. हा खजिना केवळ धन नव्हतं, तो स्वराजाच्या आरमारी भक्कमपणाचा पाया होता. मावळ्यांच्या धैर्याने इतिहास घडला आणि स्वराज्याच्या गूढ वारशाने विद्यार्थ्यांसाठी थरारक कथा तयार केली.